हाय स्टुडंट्स, आज आपण BSc फर्स्ट इयरचं प्रॅक्टिकल बघणार आहोत, ज्याचं नाव आहे सिरीज रेझोनन्स ऑफ LCR सर्किट. आता ह्याच्यासाठी तुम्हाला एम बघायचं आहे. काय एम आहे याचं? टू प्लॉट अ रेझोनंट कर्व फॉर अ सिरीज रेझोनन्ट सर्किट फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ आर. इंटरप्रिट द कर्व अँड डिटरमाइन क्यू अँड बँडविड्थ ऑफ ईच केस. नेक्स्ट तुम्हाला त्याच्यासाठी ॲपॅरेटस यूज करायचे आहेत. कपॅसिटर, इंडक्टन्स, रेजिस्टन्स बॉक्स, AC जनरेटर, AC ॲमीटर एक्सेट्रा. सर्किट डायग्राम. आता ही तुमची आहे ह्या एक्सपेरिमेंटची सर्किट डायग्राम. जर सर्किट डायग्राममध्ये बघितलं, जर तुम्ही नाव काय दिले वरती प्रॅक्टिकलला, सिरीज रेझोनन्स ऑफ LCR सर्किट. LCR याचं मिनिंग काय? L म्हणजे तुमचा इंडक्टन्स, C म्हणजे तुमचा कपॅसिटर आणि R म्हणजे तुमचा रेजिस्टन्स बॉक्स. ओके, म्हणून तिथं म्हटलेलं आहे LCR. आता सिरीज रेझोनन्स ऑफ LCR सर्किट म्हणजे LCR म्हणजे तुम्हाला कळालं की इंडक्टन्स, कपॅसिटर आणि रेजिस्टन्स बॉक्स. पण तुम्ही जर इथं डायग्राम ऑब्झर्व केली तर जसं नावामध्ये म्हटलेलं आहे की आपल्याला हे 3 सिरीजमध्ये जोडायचं आहे. सिरीजमध्ये जोडतो आपण म्हणजे काय करतो की सगळे जे कॉम्पोनंट आहेत किंवा ॲपॅरेटस आहेत ते एका लाईनमध्ये जोडतो. तर आपण इथं डायग्राममध्ये जोडलेले आहेत. काय आहे? इंडक्टन्स, कपॅसिटर आणि रेजिस्टन्स बॉक्स जो आपला आहे तो काय आहे? आपला सिरीजमध्ये आपल्याला दिसतोय. ओके, इथं आपल्याला जोडले AC ॲमीटर, ज्याच्यावर आपण करंट बघणार आहे, आणि इथं आपण फ्रिक्वेन्सी AF म्हणजेच फ्रिक्वेन्सी जनरेटर आपण कनेक्ट करणार आहे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला बघायचं झालं तर रेझोनंट फ्रिक्वेन्सी FR इज इक्वल टू फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय करायचं आहे तुम्हाला? रेझोनंट फ्रिक्वेन्सी FR इज इक्वल टू 1/2π√LC. नेक्स्ट तुम्हाला क्वालिटी फॅक्टर Q काढायचा आहे, FR/F2-F1. नेक्स्ट बँडविड्थ काढायचे आहे, F2-F1. नेक्स्ट I0 काढायचा आहे, I मॅक्झिमम इंटू 0.7. हे सगळी कॅल्क्युलेशन जी आहे सेकंड, थर्ड आणि फोर्थ ती तुम्हाला ग्राफवरून काढायची आहे. नेक्स्ट FR ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे. नेक्स्ट F1 आणि F2 हे काय आहेत? फ्रिक्वेन्सीज ऑन आयदर ऑफ FR फ्रॉम ग्राफ. ओके, नेक्स्ट तुम्हाला इथं L किती घ्यायचा आहे, जो तुम्ही इंडक्टन्स यूज करणार आहे तिचे काहीतरी प्रॉपर तुम्ही घेतला पाहिजे. नेक्स्ट कपॅसिटरसुद्धा तुम्ही घेतला पाहिजे. तो किती घ्यायचा आहे वगैरे मी तुम्हाला प्रॅक्टिकलचं ज्यावेळेला जर्नलमधले फोटोचं व्हिडिओ करेन तेव्हा तुम्हाला तिथे कळेलच. पण आता तुम्हाला फक्त हँडबुकमध्ये कसा आहे तुमच्या ते बघायचं आहे. आता इथे L तुमच्याकडं आहे. काय L म्हणजेच काय? इंडक्टन्स जो असतो मिली हेनरीमध्ये, आणि आपल्याला मिली हेनरीमध्ये नको आहे आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी, तर हेनरीमध्ये हवं आहे. म्हणून आपण जे L घेणार आहे त्याला 10⁻³ मल्टिप्लाय केल्यानंतर तो L मिली हेनरीमधला हेनरीमध्ये कन्वर्ट होईल. नेक्स्ट कपॅसिटर मायक्रोफॅरड आहे, म्हणजेच त्याला आपण मायक्रोफॅरडमध्ये कपॅसिटरसुद्धा नको आहे, तो आपल्याला फॅरडमध्ये हवा आहे. जर कपॅसिटर मायक्रोफॅरडमधील फॅरडमध्ये करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? 10⁻⁶ फॅरड करायचं आहे. ओके, नेक्स्ट तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल तयार करायचं आहे. एका साईडला तुम्हाला फ्रिक्वेन्सी लिहायची आहे आणि आपण रेजिस्टन्स बॉक्समधला R, इथं 2 कॉलम R इज इक्वल टू असे 2 कॉलम दिसतात. पण तुम्हाला काही 2 कॉलम करण्याची गरज नाही. एकच रेजिस्टन्स Rसाठी एक R रेजिस्टन्स बॉक्समध्ये तिथे ठेवून एका ह्याच्यासाठी तरी तुम्ही फ्रिक्वेन्सी चेंज करत करंट मोजत गेलात तरीही चालेल. ओके, कसं रीडिंग येतात, काय येतात मी दाखवणारच आहे. ओके, नेक्स्ट इथे तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. ग्राफ काय आहे तुमचा बघा, तर तुम्हाला X ॲक्सिसला फ्रिक्वेन्सी घ्यायची आहे आणि Y ॲक्सिसला तुम्हाला काय घ्यायचं आहे? जो करंट तुमचा येतो तो करंट घ्यायचा आहे. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, तर अशा टाईपमधला, आता ह्यातनी त्यांनी 2 तुम्हाला ग्राफचं हे दिसते, पण इथं आपण 2 रेजिस्टन्स घेणार नाही, आपण एकच घेणार आहे. त्यामुळे तुम्हाला एकच लाईन मिळेल. वरती जो लास्ट पॉईंट मिळेल तुम्हाला तो तुम्हाला I मॅक्झिमम मिळेल. मग तुम्हाला I0 मिळवायचा आहे I मॅक्झिममवरून, तर तुम्ही काय कराल की I मॅक्झिमम इंटू 0.7 कराल. ती जी व्हॅल्यू येईल ती तुमची कशाची असेल? I0ची असेल. आणि मग ती तुम्ही तिथं प्लॉट कराल आणि ते जिथून क्रॉस होतात त्या लाईन, आडव्या लाईन मारल्यानंतर त्या जिथून क्रॉस होतात
क्रॉस करतात त्या कर्वला, त्या कर्वचं करून खाली तुम्ही लिहायचं आहे. जी आय मॅक्झिममपासून खाली येते तिथं एफ आर लिहायचं आहे आणि आय नॉटची लाईन तुम्ही जी आडवी मारलेली आहे त्या कर्ववरती जे तिथं क्रॉस करते, तर इथं ह्या साईडला लेफ्ट हँड साईडला जी फर्स्ट येते ती F1 एफ आरच्या आणि एफ आरच्या राईट हँड साईडला येते ती F2 असणार आहे. ओके. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला काय 1/2π तुम्हाला माहीतच आहे. 1/2π तुमचं ॲज इट इज येणार आणि रूटमध्ये तुम्ही काय करायचं आहे, जो तुम्ही हा एक्सपेरिमेंट यूज करण्यासाठी इंडक्टर आणि कपॅसिटर यूज करणार आहे तिथं तुम्ही ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे आणि हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. नेक्स्ट इथे इंटरप्रिटेशन ऑफ ग्राफवरून तुम्हाला रेजिस्टन्स आणि रेझोनंट फ्रिक्वेन्सी किती मिळाली, बँडविड्थवरून कसं मिळालं आणि क्वालिटी फॅक्टर किती मिळाला, बाय ऑब्झर्वेशन बाय कॅल्क्युलेशन तुम्हाला इंटरप्रिटेशन ऑफ ग्राफ लिहायचा आहे. हा ऑब्झर्वेशन टेबल लिहायचा आहे. नेक्स्ट रिझल्ट तुमचा काय येणार आहे, फ्रॉम ग्राफ इट इज स्क्रीन क्लिअर दॅट रेजिस्टन्स इन्क्रीजेस बँडविड्थ. म्हणजे जर तुम्ही हे प्रॅक्टिकल केलं तर तुमच्या लक्षात येईल की जसं तुम्ही रेजिस्टन्स इन्क्रीज करत जाल तसं इन्क्रीज असेल तर तुमचं बँडविड्थसुद्धा काय येते, बँडविड्थची व्हॅल्यूसुद्धा इन्क्रीज होते आणि क्वालिटी फॅक्टर हा काय होतो, डिक्रीज होतो आणि त्याच्यावरूनच समजते की शार्पनेस डिक्रीजेस. ओके. आता ह्याच्यानंतर मी प्रॅक्टिकलचं तुमचं जर्नलमधलं दाखवणार आहे की इथं बघा एम तुम्ही तेच लिहिणार आहे ॲपॅरेटस. नेक्स्ट सर्किट डायग्राम. आता सर्किट डायग्राम प्रॅक्टिकल कसं करायचं हे तुम्हाला माहीत पाहिजे. इथं आपल्याला इंडक्टर कपॅसिटर आणि रेजिस्टन्स आपण सिरीजमध्ये जोडणार. म्हणजे इंडक्टर जोडला की त्याला लगेचच कपॅसिटरच्या एक कपॅसिटरमध्ये ठेवला तर एक कपॅसिटरच्या लेफ्ट हँड साईडला इंडक्टर जोडायचा, कपॅसिटरच्या राईट हँड साईडला रेजिस्टन्स बॉक्स जोडायचा, इंडक्टरचा लेफ्ट हँड इकडं फ्रिक्वेन्सी जनरेटरला कनेक्ट करायचं आहे आणि फ्रिक्वेन्सी जनरेटरचं एक राईट हँड साईडचं जी कनेक्शन आहे ते मिलिॲमीटरचं जे कनेक्शन आहे वरचं अप्पर पार्टचं ते रेजिस्टन्स बॉक्सला जोडायचं आहे. अशा प्रकारे तुमची सर्किट डायग्राम तयार होईल. नेक्स्ट तुम्ही फॉर्म्युला बघितलेलाच आहे, मगाशी मी तुम्हाला हँडबुकमध्ये दाखवलेलंच आहे फॉर्म्युला की रेझोनंट फ्रिक्वेन्सी FR इज इक्वल टू 1/2π√LC, क्वालिटी फॅक्टर Q जो तुमचा FR/F2 - F1, बँडविड्थ तुम्ही कसं करणार आहे तर F2 - F1 आणि नेक्स्ट तुम्ही I0 कसं काढणार आहे तर I मॅक्झिमम इंटू 0.7 where FR is a resonant frequency, F1 and F2 are frequencies on either of FR फ्रॉम ग्राफ. हे ग्राफवरून आपण सांगतोय. नेक्स्ट आपल्याला गिव्हन काय आहे तर ऑब्झर्वेशन लिहायचं आहे जे आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी लागणार आहे. जिथं आपण आता हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी आपण L म्हणजेच इंडक्टर कितीचा वापरणार आहे, 10 मिली हेनरीचा यूज करणार आहे. त्याच्यामध्ये जे मिली हेनरी मला नको आहे म्हणून मी कॅल्क्युलेशनसाठी मगाशीच सांगितलं होतं, तर मी मिली हेनरीचं हेनरीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्या 10ला 10⁻³ करणार. सो 10 × 10⁻³ हेनरी. नेक्स्ट कपॅसिटर काय आहे तर 0.22 मायक्रोफॅरड. ओके, 0.22 मायक्रोफॅरड कपॅसिटर, पण मला कपॅसिटरही फॅरडमध्ये हवं आहे. सो 0.22 × 10⁻⁻6 फॅरड तुम्ही करायचं आहे. नेक्स्ट ऑब्झर्वेशन टेबल तुम्ही जर बघितलात तर काय तुम्हाला दिसतंय की इकडं ऑब्झर्वेशन नंबर आहे, फ्रिक्वेन्सी F आहे आणि रेजिस्टन्स तुम्ही कॉन्स्टंट ठेवायचा आहे 50. आता रेजिस्टन्स बॉक्सवरती तुम्ही काय करायचं आहे, आता एक्सपेरिमेंट कसा करणार तुम्ही तर रेजिस्टन्स बॉक्सवरती तुम्ही काय करणार आहे तर 50 ओहम काढणार आहे आणि फ्रिक्वेन्सी चेंज करत जाणार आहे. फ्रिक्वेन्सी 1 2 3 4 5 6 7 अप टू 10 12 13पर्यंत सफिशियंट आहेत तुम्हाला रीडिंग. नेक्स्ट तुम्ही काय करणार आहे तर ज्या वेळेला तुम्ही रेजिस्टन्स बॉक्सवरती 50 ठेवलं आणि फ्रिक्वेन्सी चेंज करत जाल तेव्हा तुम्ही जे मिलिॲमीटर जोडलेलं आहे ते ॲमीटरवरती तुम्ही काय बघणार आहे, करंट चेक करणार आहे. तर मी फॉर एक्झाम्पल 1 फ्रिक्वेन्सी ठेवली आणि रेजिस्टन्स बॉक्समधून मी 50 आता 50ची की आहे रेजिस्टन्स बॉक्समध्ये ती काढूनच ठेवणार आहे. आता ती काय मी अजिबात हलवणार नाही. ओके, फ्रिक्वेन्सी मी आता 1 ठेवल्यानंतर मला करंट किती मिळाला 2.5, फ्रिक्वेन्सी 2 ठेवल्यानंतर मला करंट किती मिळाला 4.5. असं अप टू जर तुम्ही चेक केलं फ्रिक्वेन्सी 8पर्यंत 7 आणि 8 बघा, फ्रिक्वेन्सी ज्या वेळेला तुम्ही 7 ठेवली त्यावेळेला तुम्हाला 9.8 मिळालं. ओके, फ्रिक्वेन्सी 6 ठेवली त्यावेळेला 9.5. असं जसजसं तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवाल तसं तुमची करंटसुद्धा वाढत गेला आहे. पण कुठंपर्यंत वाढत गेला आहे बघा,
4 नंबरचं 7 नंबरची जर तुम्ही चेक केली, 7 नंबरपर्यंत वाढत गेला आहे आणि परत 8पासून काय झालं, मिनिमम होताना दिसतोय. सो आपला ग्राफ करेक्ट येईल, डोंट वरी, की जसं तुम्ही फ्रिक्वेन्सी वाढवाल तसं तुमचा करंट वाढेल. पण एक असा पॉईंट येईल की तिथून परत आपल्याला करंट डिक्रीज होताना दिसेल. ओके, तर तसा आपल्याला ऑब्झर्वेशन टेबल मिळायला पाहिजे, तर तो आपल्याला मिळालेला आहे. नेक्स्ट आता कॅल्क्युलेशन तुम्हाला काय करायचं आहे, रेझोनंट फ्रिक्वेन्सी तुम्हाला घ्यायची आहे. रेझोनंट फ्रिक्वेन्सी 1/2π√LC, 1/2π ची व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केली 3.14. नेक्स्ट रूटमध्ये एल जे तुम्ही एक्सपेरिमेंटसाठी यूज केलं 10 × 10⁻³ आणि सी 0.22 10⁻⁶, ते सबस्टिट्यूट करून तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला आन्सर किती मिळेल, 3.395 kHz. तर तुम्ही इथं बघता की ग्राफ मी कसा काढलेला आहे. तर आपण आज ग्राफ बघितलेला आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की ग्राफमध्ये आपण सांगतो आहे की एक्स ॲक्सिसला आपण फ्रिक्वेन्सी आणि वाय ॲक्सिसला आपण करंट घ्यायचा आहे. नेक्स्ट आपण त्याच्यानंतर आय मॅक्झिमम तुम्हाला मिळेल, म्हणजे जिथं तुमचं रीडिंग फ्रिक्वेन्सी चेंज केल्यानंतर मॅक्झिमम होतात तिथून खाली तुम्हाला डिक्रीजिंग कुठं मिळेल, तर तो पार्ट जो वरती आहे तो आय मॅक्झिमम असेल. तुम्ही आय मॅक्झिमम जो पार्ट आहे त्याला तुम्ही 0.7 मल्टिप्लाय करून आय नॉट तुम्हाला मिळेल. जो आय नॉट तुम्हाला मिळेल त्या आय नॉटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ग्राफवरती त्या फ्रिक्वेन्सीला आय नॉट तुम्ही तिथं पुट करायचं आहे. तिथून तुम्ही लाईन मारायचे आहे आणि आय मॅक्झिमममधून जी लाईन खाली एक्स ॲक्सिसवरती येईल तो तुमचा FR असेल. आय नॉट तुमचं FRच्या लेफ्ट हँड साईडला जो तुमचा येईल तो F1 येईल आणि FRच्या राईट हँड साईडला जो येईल तो तुमचा F2 येईल. इथं मी तुम्हाला क्लिअर दिसत असेलच. नेक्स्ट इथं ह्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि इथं हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. फ्रिक्वेन्सी FR अपॉन F2 - F1. FR आपल्याला 7 मिळालं होतं. F2 - F1 म्हणजेच 12 - 3. 7/9 इज इक्वल टू 0.77. So quality factor is 0.77. Next you calculate bandwidth. This bandwidth formula is F2 - F1. Next 12 - 3 9 kHz. Next I naught ग्राफसाठी जो लागणार होता तो तुम्ही इथं बघितलेला आहे. आणि हे नेक्स्ट तुमचं काय आहे तर ऑब्झर्वेशन, इंटरप्रिटेशन ऑफ अ ग्राफ बाय ऑब्झर्वेशन अँड बाय कॅल्क्युलेशन. तर आपली फ्रिक्वेन्सी 7 आलेली आहे बाय ऑब्झर्वेशन. कॅल्क्युलेशन आपली 3.39 यायला हवी, म्हणजे थोडेफार कुठेतरी मिस्टेक्स झालेले आहेत. पण सो आपलं ऑब्झर्वेशनने मिस्टेक्स असं म्हणता येणार नाही. ऑब्झर्वेशनने FR आपलं 7 कॅल्क्युलेशन 3.39. बँडविड्थ आपली 9 आलेली आहे. क्वालिटी फॅक्टर 0.77. आपला एक्सपेरिमेंट मिस्टेक झालेला नाही असं मी म्हणेन, कारण क्वालिटी फॅक्टर जो <1 यायला पाहिजे तो आलेला आहे 0.77. नेक्स्ट आहे रिझल्ट. फ्रॉम ग्राफ इट इज सीइंग दॅट as existence increases, bandwidth increases, and hence quality factor, that is sharpness, decreases. Okay.